नमस्कार. आता ह्याच महिन्यामध्ये नुकतीच आपली होळी झाली. तर होळीला पुरणाच्या पोळ्या पण झालेल्या आहेत. त्याच्यानंतर गुढीपाडवा झाला. त्यावेळेस श्रीखंड, पुरी म्हणजे असं गोडाचा बेत असं भरपूर झालेला आहे. आता रामनवमी आता रामनवमीला काय करायचं? मग म्हणलं चला खूप दिवसात आपण लापशी केलेली नाहीये. लापशी करू. तेवढंच सणाच्या निमित्ताने काहीतरी गोड आणि देवाला पण नैवेद्य होईल. तर लापशीसाठी मी काय केलं इथं पहिल्यांदा तर कुकरमध्ये आहे ना 2 ते 3 चमचे तूप घातलं आणि तुपामध्ये काजू, बदाम मस्त असे फ्राय करून घेतले. नंतर ते साईडला करून त्याच तुपामध्ये थोडंसं तूप अजून ॲड केलं आणि एक मोठी वाटी असं दलिया त्याच्यामध्ये टाकून छान रोस्ट करून घेतलं. इतकं छान भाजलं ते, पण गॅस एकदम स्लो ठेवला. एकदम स्लो गॅसवर भाजलं ना खूप छान तो फुलून येतो, त्याचा वास छान येतं आणि असं मस्त मोकळा-मोकळा आणि फुलतो छान. शिजल्यावर पण खूप छान लागतो. हे बघा असं 8 ते 10 मिनिटं मी मस्तपैकी त्याला भाजलं आणि त्याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे. आता हे मस्त भाजून झाले. आता ह्याच्यातच आपल्याला गरम पाणी टाकायचंय. तर इथं 1 वाटी दलियासाठी मी 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं बाजूच्या शेगडीवर आणि ते पाणी आता गरम झाले. आता ते पाणी आपण ह्याच्यात ट्रान्सफर करू. म्हणजे कसं ह्याला छान आपण भाजलेलं आहे तर ते मस्त अशी प्रोसेस झाली त्याच्यात. त्याच्यात ना आता थंड पाहिजे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं म्हणजे ते छान शिजतं. आता हे बघा इथं पाणी टाकलंय आणि आता कुकरचं झाकण लावून द्यायचं त्याला मस्तपैकी फिरवून आणि त्याला होऊ द्यायचं. गूळ वगैरे सगळं आपल्याला नंतर टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आहे ना 2 शिट्टी म्हणजे 2 कुकरच्या शिट्टी त्या मोठ्या त्या मीडियम गॅसवर आणि 2 एकदम बारीक गॅसवर असं मी करते. म्हणजे तो दलिया मस्त शिजतो आणि आता झाकण लावून इथं आपण 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि मग आता कुकर पूर्ण थंड झालाय आणि बघा तुम्ही किती मस्त दलिया शिजलाय. तो एकदम असा छान फुलून आलाय आणि मऊ छान शिजलाय आणि मोकळा झालाय, अजिबात गिचका नाही. मग आता त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकला. जितकं मी दलिया घेतलं होतं तेवढंच गूळ टाकलं. काजू, बदाम टाकले आपण रोस्ट केलेले आणि आता गूळ छानपैकी असं वितळसपर्यंत त्याला हलवून घ्यायचं. थोडंसं तूप पण टाकलं चवीपुरतं आवडीनुसार आणि मग थोडंसं कुकरचं झाकण वरच्या वरती लावून म्हणजे पूर्ण पॅक नाही करायचं. वरच्या वरती ठेवून गूळ विरघळोसपर्यंत एक 10 मिनिटं त्याला छान फिरवत अधूनमधून फिरवत असं शिजवून घेतलं. म्हणजे गूळ पूर्ण त्याच्यामध्ये वितळून गेला आणि आपली लापशी तयार झाली. इतकी सुंदर झाली होती टेस्टला आणि रेसिपी पण खूप सोपी आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण करून खा.